कॉलेजच्या इमारतीचं भूमिपूजन आपण ठेवतोय। त्याचबरोबर कव्हा येथील जे आमचे शासनाच्या या ठिकाणी प्रोग्राम असेल, आपले डॉक्टर शिवाजीराव निलंगेकर, अमितजी देशवान, अभिमन्यू पवार, संजयजी बनसोडे, त्याचबरोबर रमेश अप्पा कराड आणि आपले जिल्ह्याचे जिल्हा कलेक्टर आणि आपले जिल्ह्याचे सीओ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि या निमित्ताने अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या प्रमुख लोकांना आपण अशा प्रकारचं निमंत्रण या निमित्ताने केलेलं आहे। इथून जवळपास 2.5-3 किलोमीटरवरती आयोजन त्या निमित्तानं हे केलेलं आहे। सर्वक्षेत्र देण्याचं काम त्या निमित्तानं झालंय आणि या संदर्भात म्हणजे काम करण्याचं अशा प्रकारची बजेटची तरतूद सुद्धा करण्यात आली होती। या ठिकाणी आपले सन्माननीय संजय बनसोडे जे आता आपले आमदार आहेत, तर ते क्रीडा मंत्री होते आणि त्यांनी विशेष लक्ष देऊन त्यावेळेस जवळपास 120 कोटीचा हा प्रकल्प आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जवळपास 20 ते 22 कोटी रुपये त्यांनी या क्रीडा संकुलाच्या खात्यावरती टाकण्याचं काम केलं। आज पैशाची अडचण त्या ठिकाणी नाही आहे। आता त्याचं टेंडर सुद्धा त्यांनी जवळपास 3 टप्प्यामध्ये 2 टप्प्यामध्ये ते टेंडर काढतायत। 48 कोटीचं टेंडर पहिल्या टप्प्यातलं त्यांनी आता प्रसिद्ध करतायत। जागेचं झालेलं आहे, तिथं बाकीच्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, परंतु पॉलिटिकल अशा प्रकारची अडचण येत असल्यामुळे राहिलं होतं। परंतु मान्य कोर्टाने आता सगळ्याची संमती, शिवेंद्रराजे भोसले साहेब जे आपले पालकमंत्री आहेत, तर त्यांनी सुद्धा परवा तशा प्रकारची बैठक घेतली। म्हणजे शिवेंद्रराजे भोसले साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि कलेक्टर उपाध्यक्ष असतात। पूर्वीचे कमिशनर होते, पण त्याने आता बदल बनसोडे साहेबांच्या काळामध्ये त्यांनी बदल केला। तशा पद्धतीने आता हे झालेलं आहे। तर हे या ठिकाणी अशा प्रकारचं काम हे खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे अशा प्रकारचं मला वाटतं। आता मी आपल्याला सांगितलं की NRHM याच्यामध्ये विशेषतः माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणजे अगोदर मुख्यमंत्री असताना, तर त्यांनी 14-16 मध्ये मुख्यमंत्री होते, त्यावेळेस विशेष बाब म्हणून आणि त्या पद्धतीनं केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मान्यता देऊन हॉस्पिटल पूर्ण होऊन जवळपास 7-8 महिने कंप्लीट झालं, परंतु मध्यंतरी आपण कार्यक्रम किंवा काही कारणामुळे पोस्टपोन झाला असं तो तिथं जवळपास 16 कर्मचारी, 1 अँब्युलन्स आणि अत्यंत भव्य आणि सुंदर अशा प्रकारचं हॉस्पिटल, ज्याच्यामध्ये जवळपास 9 ते 10 लोकांना राहण्यासाठी क्वार्टर्स तिथं आहेत आणि हे फ्लॅट आहेत बांधलेले। बाकीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था आहे आणि सुंदर अशा प्रकारचं अँब्युलन्स आहे ते सर्व हॉस्पिटल त्या ठिकाणी झालेलं आहे। NRHMच्या अंतर्गत ते या ठिकाणी चालतंय। आता मी आपल्याला सांगेन की GSPMच्या अंतर्गत आपण कॉलेज इमारतीचं एक भूमिपूजन आपण तिथे करतोय। तर त्या निमित्तानं ही दोन्ही संस्था जवळपास 40 वर्षापासून ही संस्था चालते आणि या संस्थेच्या माध्यमातून 40 युनिट चालतात। तर आता कव्हा हे इथून आमच्या MID पेक्षा जवळ पडते, इथून MIDC आम्हाला 6 किलोमीटर पडते आणि कव्हा इथून 3 किलोमीटर म्हणजे MIDC पेक्षा सुद्धा जवळ पडतं। त्या ठिकाणी आपली बरीच मोठी आपल्या GSPM संस्थेची जमीन तिथं 6-7 एकर जमीन आहे, पुन्हा आमची वैयक्तिक जमिनी तिथं सर्वांचं गाव असल्यामुळे आहे। तर त्या ठिकाणी हे युनिटची आपण सुरुवात करणार आहोत। लातूर जिल्ह्यात स्मार्ट विलेज म्हणून मी आपल्याला सांगेन की त्याला जवळपास 20 लाखाचं बक्षीस त्या गावाला तिथं मिळाले, तंटामुक्तीचं बक्षीस मिळाले। लातूर जिल्हा नागरिक सहकारी बँकेच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की लातूर जिल्ह्यामध्ये स्थापन झालेलं आहे, जसं महाराष्ट्र नागरिक सहकारी बँक लातूरमध्ये स्थापन झाली, त्याचं कार्यक्षेत्र जरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असलं तरी स्थापन इथं झालेलं आहे। अशा जवळपास 20 बँका आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या 20 बँकेचं फेडरेशन आता आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्या फेडरेशनचं उद्घाटन अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्या फेडरेशनचं या निमित्तानं होणार आहे। आणि म्हणून या सगळ्या विकासाच्या संदर्भात जे काही या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे जे प्रश्न होतील तर त्याला सोडवण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतो। आणि आमचे सरपंच झाले ते कुठे गेले तर या मी आपल्याला सांगेन की माझं मनोगत त्याच्यात दिलेले आमचे अनेक जे सहकार्य त्यातले त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्या मनोगतच्या माध्यमातून। ते कॉलेज जीवनापासून ते आतापर्यंतचा जवळपास 1 वर्ष झालं लिहून त्याला। कॉलेज जीवनामध्ये ज्या प्रकारचा आम्ही संघर्ष केला, मग त्याच्यामध्ये ST महामंडळाचा विषय असेल किंवा मराठवाडा विकास आंदोलन जे आमच्या इथं परभणीला फार मोठं आंदोलन झालं होतं, तिथं आमचे आमदार घवाने विजयराव घवाने आमचे त्यावेळेचे नेते होते, विद्यार्थी ज्ञानोबा मुंडे इथं होते, आमचे हे होते आपले वारलेले आपले मोरे साहेब होते, विठोराव मोरे आपले। तर ही अशी सगळी मंडळी पूर्ण काम करत होती
तर मराठवाड्याचा विकास फार मोठा बॅकलॉग आहे, तो पूर्ण झाला पाहिजे, आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. हे विद्यार्थ्यांनी चालवलेलं आंदोलन होतं. त्याच्यामध्ये आम्हाला अटक करण्यात आलं. 22 दिवस आम्हाला तिथे त्यावेळेस जेलमध्ये राहावं लागलं, माझ्यासारखे जवळपास 150-200 लोक. आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी असेल किंवा इतर विविध अशा प्रकारच्या प्रश्नासाठी जे केलं, आजपर्यंत जे विकासात्मक कामं केले, ज्या पद्धतीने मार्केट कमिटीला सभापती असताना झालेले, आमदार म्हणून असताना ज्या प्रकारचे कामं आपण केले, आपल्याला माहिती आहे की मार्केटच्या बाबतीमध्ये मार्केटच्या आमच्या 6,500 कामगार आहेत, त्यांना माथाडी बोर्ड लागू करण्याचं काम आपल्या काळामध्ये झालं आणि त्यांना सरकार आज जवळपास 100 ते जमा आहेत आणि आज त्यांना गव्हर्नमेंट सारखं पगार मिळते. त्यांच्यासाठी 100 लोकांसाठी घरं बांधले आपण. फक्त 4,500 4,500 मध्ये एक घर आणि जागा आणि 15-20 लाख रुपयाच्या घराची किंमत आहे. तर अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या मुलासाठी आपण त्यावेळेस एक बस्तीवर बांधलं. माननीय शरदराव पवार साहेबांच्या हस्ते आपण केलं आणि आमदार आपण सर्वांच्या सहकार्यातून आपल्या सर्वांच्या मदतीनं झाल्यानंतर मी आपल्याला सांगेन, मार्केट कमिटीचा जो काही विकास झाला त्या काळात, आता मला सोडून सुद्धा मला वाटतं आज जवळपास 25-27 वर्ष होत आहेत, पण त्याची नमस्कार या त्याच्यानंतर फारसा असा काही झालेला जाणवत नाही. आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या सहकार्यात मी आमदार झाल्यानंतर मी आपल्याला सांगेन की लातूरचं स्टेडियम आता जे दिसतंय, ते स्टेडियमची जागा सुद्धा सिटीजन फोरम म्हणून त्याला घेतली होती, काढून एक ट्रस्ट केली होती आणि ते सिटीजन फोरमची माननीय मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते, त्यांना ती रद्द करायला लावलं आपण आणि रद्द करून पुन्हा शासनाला जमीन आली आणि चंद्रकांत खैरे साहेब त्या ठिकाणी मंत्री होते, त्यांच्या हस्ते भूमिपूजन करून ते आपण स्टेडियम पूर्ण केलेलं आहे. लातूरची पाणीपुरवठा योजना त्यावेळेस आपले ग्रामविकास मंत्री आमचे हे होते, आता तरी परवा, तर ते त्यावेळेस आपण जवळपास 150 कोटीची योजना मांजरा धरणातनं पाणी आणण्याची योजना आपण केली. ती योजना पूर्ण झाली, लातूरला पाणी दिलं. त्याच्यानंतर पुन्हा वाघमारे सराच्या काळामध्ये काही प्रमाणात प्रयत्न झाला होता म्हणजे अंतर्गत पाईपलाईन वगैरे करण्याचा, पण ते काही होऊ शकलं नाही. त्या काळामध्ये मी SSC बोर्डावरती डायरेक्टर म्हणून होतो, आमदाराचा प्रतिनिधी म्हणून. लातूरला SSC बोर्ड आपण स्थापन केलं त्या काळामध्ये, त्याची इमारतीचं भूमिपूजन आपण केलेलं आहे. नंतर उद्घाटन दुसऱ्याने केलं, पण ते इमारतीचं भूमिपूजन आपण त्या काळामध्ये केलं. लातूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की भूकंप 1993 मध्ये झाला. मी 95 मध्ये आमदार झाल्यानंतर लातूर तालुक्यातल्या एकाही माणसाला एक रुपया मिळाला नव्हता आणि 1000 या ठिकाणी ग्रामीण इंजिनियरला कायम करण्याचं काम त्यावेळेस माननीय आपले नितीन गडकरी साहेब मंत्री होते त्या खात्याचे, त्यांनी लातूरला येऊन घोषणा केली आणि 1000 लोकांना कायम करण्याचं काम. असे अनेक गोष्टी आपल्याला सांगतात. लातूर शहरामध्ये आज तुम्हाला जे बोर दिसत आहेत, 1000 बोर आपण त्यावेळेस घेतले. मग मस्जिदीमध्ये घेतले, मंदिरात घेतले किंवा कब्रस्थानच्या ठिकाणी घेतले. अशा पद्धतीने करण्याचं काम त्याच्यात त्या सगळा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या निमित्तानं सांगू इच्छितो की निश्चितपणे आज देशाचे या ठिकाणचे जे आपले पंतप्रधान आहेत, ते अत्यंत विजनरी आहेत, आत्मविश्वासी आहेत आणि निष्कलंक अशा प्रकारचे जे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या दोघांच्याही प्रयत्नामधनं आज आपण बघतोय की भारत देश अत्यंत गतीनं पुढे चालला आहे. आज या ठिकाणी भारत कधी काळी 13व्या नंबरवर होता, आता तो 4थ्या क्रमांकावर आला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही 1ल्या क्रमांकावर जाणार आहोत. महाराष्ट्राची सुद्धा तशाच पद्धतीनं मागल्या काळात जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बदल होते त्यावेळेस महाराष्ट्र त्या ठिकाणी अत्यंत मागे पडत होता, परंतु आता त्यांनी जाहीर केले की आम्ही $1 ट्रिलियन $1 ट्रिलियन आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि तशा पद्धतीने